कशेळे येथे खड्डे चुकवताना 4 चाकी वाहन झाडावर आदळले। कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या शहापूर मुरबाड कशेळे कर्जत या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर असलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत। कशेळे येथील खड्डे चुकवत असताना प्रवासी वाहन थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळले। दरम्यान या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून रस्त्यावर वाहने नसल्याने मोठा अपघात टळला आहे। कशेळे गावाजवळ HP पेट्रोल पंपा शेजारी दुचाकी चालक हा रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना त्याची मोटारसायकल रस्त्याच्या मधोमध आली। त्यामुळे त्या खड्ड्यानंतर मोटारसायकल चालकाला वाचवण्यासाठी 4 चाकी वाहन चालक यांची गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली। त्यावेळी रस्त्यात मागून येत असलेल्या टोयोटा गाडी चालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी रस्त्याच्या खाली उतरवली। यावेळी मोटारसायकलला थोडासा धक्का लागून त्याच्या हातापायाला किरकोळ दुखापत झाली। टोयोटाच्या सर्वच एअरबॅग उघडल्याने चालकाला देखील किरकोळ दुखापत झाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजवावे याकरिता कशेळे ग्रामस्थांनी अनेक वेळा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांची भेट घेतली आहे। व्यापारी संघटनेने उपोषणाचा इशारा दिला असून स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील, दिनेश हरपुडे, राजू हरपुडे, सचिन राणे, विजय शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल कुमार गायकवाड यांची भेट घेतली। मुंबई येथील कार्यालयात भेट घेतल्यावर महामंडळाचे उपाध्यक्ष गायकवाड यांनी सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी सूचना उपअभियंता अरुण देवकाते यांना दिली। उपअभियंता अरुण देवकाते यांनी ठेकेदार 15 दिवसात रस्ता दुरुस्त करेल असे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले। याबाबत उदय पाटील यांनी सदर अधिकारी यांना अनेक वेळा फोन करून रस्ता दुरुस्तीची आठवण करून दिली, परंतु 2 दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन देऊन अधिकारी वेळ मारून नेत आहेत। आज सुदैवाने एक तरुण मुलाचा जीव वाचला, परंतु भविष्यात कोणाचा मृत्यू झाल्यावरच रस्ता दुरुस्त होणार का अशी विचारणा ग्रामस्थ करत आहेत। सदर रस्ता 15 फेब्रुवारीपर्यंत दुरुस्त झाला नाही तर कशेळे ग्रामस्थ 16 फेब्रुवारीला उपोषण करणार आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।